नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आणि आजच्या भागात आपण भेटणार आहोत दंत वैद्य आणि दंत सौंदर्य तज्ञ डॉक्टर राहुल आहिरराव सर यांना. राहुल सर, गुड मॉर्निंग अँड हाऊ आर यू? कसं वाटतंय? गुड मॉर्निंग. खूप छान वाटतं मला. आय एम फिलिंग व्हेरी गुड नाव अँड ऑब्विसली यू आर देअर. सो अजून माझा एनर्जी अपलिफ्ट झालेली आहे. सर, तुमची हिरोइटिक एंट्री बघून मला कॉम्प्लेक्स आला होता. म्हटलं अरे आपण जरा चांगलं पीटर काहीतरी घालून यायला पाहिजे होतं. आणि सर, मी इंट्रोडक्शन वाचताना जे मला कळलं ती, राहुल सर, आपण उत्तर महाराष्ट्रामधले एक अत्यंत अग्रस्थानी असणारे दंतरोग तज्ज्ञ आहात. पण त्याच्याबरोबर जी इंग्लिश टर्म इथे आहे की प्रोस्थोडॉन्टिस्ट अँड TMJ स्पेशालिस्ट. सर सॉरी, मला या बाबतीत तुमचं प्रबोधन हवं आहे की म्हणजे नेमकं काय सर? ओके. सो बेसिकली BDS नंतर माझं MDS झालेलं आहे. म्हणजे MDSचा जो स्पेशलायझेशनचा जो टॉपिक होता माझा, तो प्रोस्थोडॉन्टिक्स होता. प्रोस्थोडॉन्टिक्स म्हणजे मराठीमध्ये कृत्रिम दंतशास्त्रतज्ञ, म्हणजे जो ह्या जबड्याचा आणि दातांचं पुनर्वसन करणार आहे. त्याच्याबरोबर आम्ही नुसतं दात नाही, चेहऱ्याचं पण पुनर्वसन करतो. जसं कोणाचा डोळा नाही आहे, नाक नाही, कान नाही आहे, या जबडा नाही आहे, त्याच्या रिलेटेड आर्टिफिशियली आपण वेगवेगळ्या पद्धतीने पुनर्वसन करू शकतो. बरोबर. सो हे ह्या ब्रांचमध्ये येतं. जसं मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये खूप साऱ्या, जसं कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, वेगवेगळ्या ब्रांचेस आहे. तसं डेंटिस्ट्रीमध्ये 9 ब्रांचेस आहे. त्याच्यापैकी ही एक ब्रांच आहे. अच्छा. हां, म्हणजे स्पेशलायझेशन, जसं आपण हार्टचा प्रॉब्लेम आला कार्डिओलॉजिस्टकडेच जाणार. बरोबर. तसंच आता डेंटिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला रिहॅब करायचं असेल तर तुम्ही प्रोस्थोडॉन्टिस्टकडे जाणार. ओके. हां, जो BDS पेक्षा अजून एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. आणि चांगल्या पद्धतीने, लाईक तुम्हाला स्माइल डिझायनिंग पाहिजे की खूप छान दात दिसायला पाहिजे. असतं ना फिल्म स्टार, दात खूप छान करून घेतात. बरोबर. सो याचा जो एक्सपर्ट आहे तो प्रोस्थोडॉन्टिस्ट आहे. काय बात आहे. बरं सर, पण मग सर या ब्रांचला निवडण्याचं आणि इथे येण्याचं कारण काय? ओके. प्रोस्थोडॉन्टिक्स म्हणाल तर ही थोडी आर्टिस्टिक ब्रांच आहे बेसिकली. जसं मी BDSला ॲडमिशन घेतलं आणि जसं त्याचा स्टडी करत गेलो, मला लक्षात आलं हा इंटरेस्टिंग आहे. कारण इथं ना आर्टिस्ट्री पण आहे, सायन्स पण आहे, इंजिनिअरिंग पण आहे. सो आणि मी तसाही थोडा आर्टिस्ट होतो, पेंटिंग करायचो, बऱ्याच गोष्टी करायचो. सो मला त्याच्यात आवड निर्माण झाली. तो डेंटिस्ट्रीचा हा जो प्रोस्थोडॉन्टिस्ट जे डिपार्टमेंट आहे ना, प्रोस्थोडॉन्टिक्स, त्याच्यामध्ये हे आर्टिस्टिक पार्ट जास्त आहे. म्हणून मी ह्या ब्रांचमध्ये आलो. सर, TMJ आणि क्रॅनिओफेशियल पेन मॅनेजमेंट. सर, TMJ म्हणजे काय आणि या TMJ आणि क्रॅनिओफेशियल पेन मॅनेजमेंटचा तुमच्या या ट्रीटमेंटमध्ये उपयोग कसा होतो? ओके, याबद्दल जरा प्रबोधन हवं होतं. राईट. हे बघा, TMJ म्हणजे टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. हा तुमचा जो पूर्ण जबडा आहे ना, ज्या ठिकाणी कनेक्ट होतो त्या जॉईंटला TMJ म्हणजे टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. हे टेम्पोरल बोन आहे, हा मॅन्डिबल आहे. सो टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. जसं बॉडीमध्ये खूप सारे जॉईंट्स आहेत जिकडे मुवमेंट्स होतात, तसा हा जॉईंट आपला पूर्ण जबडा तिथेच कनेक्टेड आहे. आणि त्याच्या रिलेटेड काही आजार आहेत. मोठ्या पद्धतीने 2 टाईपचे आजार आहे. एक तर सांध्या रिलेटेड नाही आणि दुसरं त्याच्या स्नायून रिलेटेड. सो स्नायून रिलेटेड जे आहे ते क्रेनिओफेशियल पेन आहे. आणि सांध्या रिलेटेड जो आहे हा TMJ डिसऑर्डरमध्ये मोडतो. बरोबर. सो त्याचा पार्ट माझ्या प्रोस्थोडॉन्टिक फील्डमध्ये कसा आहे, कारण प्रोस्थोडॉन्टिकमध्ये डेंटल रिहॅबिलिटेशनचा पार्ट येतो. बरोबर. म्हणजे त्याच्यात समजा तुम्ही दात बसवले तर दात कसे टेकायला पाहिजे. समजा तुम्ही कॅप बसवली, उंच झाली तर तुम्हाला जमणार नाही ना. नाही. बरोबर. सो ऑक्लुजन म्हणजे दात कसे टेकताय, आणि याचा रोल, याचं जे प्रेशर आहे हे सांध्यापासूनच ट्रॅव्हल होतं. जर तुमच्या दातांच्या रचनेमध्ये काही बिघाड झाला तर ते प्रेशर सांध्यावर जाऊन सांध्या रिलेटेड आजार चालू होऊ शकतात. अरे बापरे. हा प्रायमरी कॉज आहे आणि त्यालाही ॲग्रिवेट करणारे अजूनही काही कारणं आहेत. सो म्हणून हा प्रोस्थोडॉन्टिक फील्डमध्ये त्याचा रोल जास्त आहे. कारण त्याच व्यक्तींना हे सांध्या रिलेटेड आजार, जबड्याच्या सांध्या रिलेटेड आजार सुरू होतात आणि वाढतात. बरोबर. सर, आपण DTR थेरपी करणारे उत्तर महाराष्ट्रातले पहिले सर्टिफाईड डॉक्टर आहात. मुळात ती थेरपी काय आहे आणि ती बाकीच्या गोष्टींच्यापेक्षा कशी वेगळी आहे? राईट. DTR थेरपी बेसिकली, आता जसं मी बोललो, दातं टेकताना जर तुमचा इम्बॅलन्स असेल, त्याचा लोड सांध्यावर जातो आणि त्याचे आजार सुरू होतात. बरोबर. म्हणजे तुमच्या दातं टेकताना काय इम्बॅलन्स आहे आणि तो
कसा आपण चेक करू शकतो हे DTR थेरपीच्या अंडर येतं. बर. आता DTR थेरपी म्हणजे डिसक्लुजन टाइम रिडक्शन. बरोबर. हां, सो याच्यामध्ये आपण बेसिकली 2 मशीनचा वापर करतो. त्याच्यामध्ये आपण एक मशीन जे असतं त्याच्यामध्ये बाईट फोर्सेस मेजर केले जातात. म्हणजे त्या मशीनला एक सेन्सर जोडलेलं असतं आणि जसं त्या पेशंट त्या सेन्सरवर बाईट करतो, मुवमेंट्स करतो, तर आपल्याला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं की अरे याचे दात कसे टेकताय. आणि अलॉंग विथ दॅट अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये स्नायूंच्या ॲक्टिव्हिटी आपण बघतो. बरोबर. सो हे दोन्ही मशीन कंबाईन आहे एका सॉफ्टवेअरमध्ये. सो आपल्याला हे कळतं की अरे दातामध्ये काय इम्बॅलन्स आहे आणि त्या मशीन त्या ज्या स्नायू आहे त्या कशा ॲक्टिव्हिटी दाखवत आहे. जसं कोणाला हेडेकचा प्रॉब्लेम असेल की राईट साईडचं हेडेक आहे. सो आम्ही जेव्हा DTR थेरपीमध्ये पहिलं ॲनालिसिस जेव्हा करतो ना तर आम्हाला कळतं अरे हा दातामधला हा इम्बॅलन्स या मसलला ट्रिगर करतोय. ओके. मग जेव्हा पण त्याचे दातं टेकतील ती मसल जास्त काम करेल. ओके. तसं आपण जिमला गेलो ह्याच हाताने डंबेल्स मारले बरोबर. तर हेच हात दुखेल माझा, हा नाही दुखणार. तसंच जर ही साईड जास्त काम करते आणि कंटिन्यू ती ॲक्टिव्हिटी चालू आहे तर विथ टाईम त्या व्यक्तीला हेडेक सुरू होणारच आहे. सो आमचं काम आहे ते आयडेंटिफाय करणं DTR थेरपीमध्ये की कुठे गडबड आहे आणि त्या रिलेटेड करेक्शन्स. ओके. सो इथं आपल्याला दात वगैरे काढायची गरज नाही आहे. बर. इथं आपल्याला दातांमध्येच करेक्शन्स करायचे. बरोबर. तर एक सिम्पल एक्झाम्पल देऊ का. आपल्याला पूर्वी लोक म्हणायचे अरे दाढ काढू नको त्याच्याने तुझी नजर कमजोर होईल म्हणायचे ना. बरोबर. आता याचं लॉजिकली कोणाला वाटलं असं नाही होत रे बाबा, काही नाही होत. तर मी सांगतो का होतं ते बेसिकली. दातं टेकताना मस्क्युलर इम्बॅलन्स येतो, मग स्नायू आखडायला लागतात. बरोबर. आता बघा आपले सगळे स्नायू ना कनेक्टेड आहे. लाईक मला काही उचलायचंय समजा, हे जरी पकडलं पण माझे सगळे स्नायू काम करतात, राईट. तर तसे हे सगळे स्नायू कनेक्टेड आहे. जर समजा तुमचे काही स्नायू आखडायला लागले, तुमच्या डोळ्याच्या मागे पण एक स्नायू आहे ना जी डोळ्याची मुवमेंट करते. जर ती स्नायू आखडायला लागली, त्याचं काम काय आहे स्नायूचं. समजा तुम्ही इथे बघताय आणि तिकडे बघताय, सो ती स्नायू डोळ्याला दाबते, रिलॅक्स करते. मग तुमचा जो दृष्टीपटलावर जी इमेज पडते ती पुढे मागे होते, ते पुढे मागे सरकतं. समजा ही जर स्नायू आखडली आहे तर तुम्ही इथून पटकन तिकडे बघणार ना, तिकडे दिसणार नाही तुम्हाला लगेच, कारण ती स्नायू आखडलेली आहे. सो दाताचा इम्बॅलन्स म्हणजे दात काढल्यावरही इम्बॅलन्स होतो. लोक पूर्वी काय करायचे, दात दुखला घ्या काढून, दाताकडे लक्ष द्यायचे नाही. सो तुमचा एक एक दात महत्त्वाचा आहे. सो काढायला नाही पाहिजे, आणि काढलं तर हा इश्यू येऊ शकतो. प्रत्येकाला नाही येत, पण येस डेफिनेटली चान्सेस आहेत. बरोबर. सर, मायग्रेन हेडेक आणि TMJ ही जी थेरपी आहे यांचा काय संबंध आहे सर? मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये ना बरेच पेशंट्स बघतो की हेडेक आहे आणि त्याचं डायग्नोसिस ना मायग्रेन झालेलं आहे. की सर मला 5 वर्षापासून मायग्रेन आहे, त्याच्यासाठी मी मेडिसिन घेतो आहे, पण ना ती मायग्रेन वाढतच चाललं आहे. आणि त्याच्याबरोबर त्या गोळीचा असर नाही, MRI काढूनही कळत नाही काय आहे काय नाही आहे. सो जे मी माझ्या थेरपीमध्ये सांगतो, DTR थेरपीमध्ये मी काय बघतो की आता मायग्रेन आहे म्हणजे काय, अर्धशिशी एक पार्ट दुखतोय. मी बोललो ही जी स्नायू आहे ही बेसिकली जबड्याची स्नायू आहे. बरोबर. जबड्याला हलवणाऱ्या काही स्नायू, जसं हा स्नायू, खालून स्नायू, आतल्या स्नायू, त्याच्याशिवाय जबडा हलणार नाही. जबडा बेसिकली कठपुतली आहे. बरोबर. जर मायग्रेन आहे म्हणजे ही जर स्नायू दुखते म्हणजे त्याचं कुठेतरी एक्स्ट्रा वर्क होतंय, आणि त्याचं वर्क होतंय म्हणून ती दुखते. आणि त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स, लाईक काही लोकांना सकाळी उठल्यावर दुखतं, बरोबर, काही लोकांना मे बी लाऊड नॉईज आहे तो सहन नाही होणार, तेव्हा हेडेक चालू होऊन जाईल, सनलाईट सहन नाही होणार, बरेच फॅक्टर्स आहे. सो माझं काम आहे, जर हे TMJ मायग्रेन असेल, कारण एक असतो व्हॅस्क्युलर मायग्रेन, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तिथं प्रॉब्लेम असतो, पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेवढे पेशंट बघितले सगळ्यांना TMJ मायग्रेन होतं, कारण त्या व्यक्तीला हेडेक बरोबर ना बाकी पण लक्षणं असतात. करेक्ट. जबडा आखडलेला असेल, दुखेल, कोणाचं कानाचे लक्षणं असतील, कोणाचा डोळा, कोणाची मानपाट. जर हे TMJ मायग्रेन असेल तर त्याला मी ट्रीट करू शकतो. बरोबर. बिकॉज हे DTR थेरपीमध्ये कव्हर होऊन जातं. बरोबर. सो डायग्नोसिसचा पार्ट आहे. एक्झॅक्टली व्हॅस्क्युलर मायग्रेन आहे, ॲक्च्युअल मायग्रेन आहे, या TMJ मायग्रेन आहे. TMJ मायग्रेन हे क्युरेबल आहे. बरं. दॅट कॅन बी क्युअर्ड विथ दिस DTR थेरपी. आणि वन ऑफ द ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. लोकांना अजूनही माहीत नाही की दाताचा इम्बॅलन्समुळे असं काहीतरी होतं. आणि याचे इंडियामध्ये ॲक्च्युली कमी डॉक्टर्स आहे. जे DTR सर्टिफाईड डॉक्टर्स आहे फक्त भारतामध्ये सध्या 20 डॉक्टर्स आहे. अच्छा. अजूनही लोक त्याच्यात पडलेले नाही आहेत. हां. सो माझा इंटरेस्ट होता या फील्डमध्ये, म्हणून मग मी शिकत किती एज्युकेशन चांगलं झालं ना, शिकावंच लागतं. ते तर आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला तो लर्निंग कर्व आहे आमचा. सर, मग या TMJ ट्रीटमेंटच्यामुळे नंतर पेशंटमध्ये कसा चांगला फरक पडलेला आहे, त्यांची मानसिकता कशी बदललेली आहे, याबद्दल काय सांगाल सर? असे काही उदाहरण? डेफिनेटली. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतं ना, मी सगळ्या आस्पेक्टने बघतो पेशंट. आता पेशंट म्हणतो की ठीक आहे सर, मला हेडेक हे सगळं दुखतं आहे, पण एक गोष्ट नोटीस करण्यासारखी असते की हा पेशंट ना, समजा 5 वर्षापासून त्याला मायग्रेन हेडेक आहे, मायग्रेनसारखं हेडेक आहे, हे सगळं दुखतं, आणि तो खूप डॉक्टरांकडे फिरला आहे. आता तो व्यक्ती ना मानसिकदृष्ट्याही थकलेला असतो,
करेक्ट. म्हणजे लोक त्याला म्हणतात तुला ना असंच काहीतरी मानसिक त्रास आहे, तू सायकेट्रिस्टकडे जा. आणि तो माणूस म्हणतो अरे बाबा मला खरंच दुखतंय, आणि मानसिकदृष्ट्या तो खचून गेलेला असतो. जेव्हा आम्ही ट्रीट करतो, आणि सगळ्या अँगलने, हा एक दाताचा इम्बॅलन्स हा एक फॅक्टर सांगितला मी, टोटल असे 5 फॅक्टर असतात. बरं. सो सगळ्या अँगलने बघितल्यानंतर जेव्हा आम्ही ट्रीट करतो ना पेशंटला, तो पेशंट याच्यातूनही बाहेर येतो. का रे मला जे डिप्रेशनसारखं वाटायचं, लोक मला ते बोलायचे की तुला सायकेट्रिस्टची गरज आहे, तसं काही नव्हतं. आणि तो पेशंट ना त्याची लाईफ पण एकदम खुलून जातं की सर थँक्यू. म्हणजे तो कधी कधी भेटायला येतात पेशंट, सर तुम्ही ट्रीट केलं ना खूप छान वाटतंय, बरं. तुम्हाला तुमच्याशी भेटून बोलून छान वाटतं. बिकॉज ना तो एक फॅक्टर पण ट्रीट करावा लागतो, कारण सायकोलॉजिकली इम्बॅलन्स झालेला असतो, थकलेला असतो मेंटली तो. सो ऑब्व्हियसली TMJ ट्रीट केल्यानंतर, पेन पेशंटचं घालवल्यानंतर, म्हणजे नुसतं TMJ नाही, क्रेनिओफेशियल पेन, बरोबर. त्याची लाईफच बदलून जाते ना. बरं बरं. आणि कारण तो प्रत्येक ठिकाणी फिरला असतो, दात, हे ब्रेन, कान, सगळीकडे, पण सोल्युशन माझ्याकडे मिळतं. बरं. सो डेफिनेटली मला याच्यात बोनसच आहे की अरे पेशंट माझ्याशी अटॅच होऊन गेला, तो त्याच्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करतो. क्या बात आहे सर. एकंदरच दात, जबडा यांचं दुखणं हे दुर्लक्षित करणं किती घातक असू शकतं? हो डेफिनेटली. म्हणजे खरं सांगायचं तर आता बघा, मी जेव्हा BDS केलं, आपल्या इंडियामध्ये अजूनही ना डेंटिस्टला काही समजलं जात नाही. अरे हा तर काय 32 दातांचा डॉक्टर आहे. बरोबर. पण जेव्हा आम्ही स्टडी करतो, आता मी तर अशा फील्डमध्ये की ज्याच्यामध्ये अजून कोणी पडलेलं नाही. बरोबर. तुमचा दात एवढा इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला हेडेक, इवन कानाचे लक्षणं बघा, कानात शिट्टीसारखा आवाज येणं, बरोबर, चक्कर येणं, व्हर्टिगो, त्याच्यानंतर ऐकायला कमी येणं. बरेचसे पेशंट माझ्याकडे आले की कानाला ऐकायला येत नाही, ENT बोलला की कानाचा काहीच इश्यू नाही, पण तो सांध्याला निगडीत असतो. कारण तुमच्या मिडल इयरच्या एक्झॅक्टली पुढे तुमचा सांधा आहे, आणि त्याच्यावरचं प्रेशर वाढलं का कानाचे लक्षणं येतात. बरोबर. सो तुमच्या दाताच्या इम्बॅलन्समुळे, दाताच्या प्रॉब्लेममुळे एवढे सगळे लक्षणं येऊ शकतात. एक दात तुमचा दुखला का सगळंच दुखायला लागतं ना. जस्ट इमॅजिन तो दात किती महत्त्वाचा आहे. बरोबर. याची ट्रीटमेंट एक फिजिशियन करेल का? MBBS न्यूरो करेल का कोणी? नाही करणार. तो डेंटिस्टच करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे हे दाताचं खूप जास्त महत्त्व आहे, आणि हे बाहेरच्या कंट्रीजमध्ये लोकांना कळलं आहे. बरोबर. तिथे दातां रिलेटेड इन्शुरन्सेस पण आहे, आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे पेशंट खर्चिक असल्यामुळे ट्रीटमेंट दाताकडे दुर्लक्ष करतात, दात काढून घेतात, आणि हे बाकीचे प्रॉब्लेम मागे लावून घेतात. बरोबर. सर एक गमतीशीर प्रश्न येस, की दाताची एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट, खूप खर्चिक ट्रीटमेंट, आणि डॉक्टर राहुल यांचं क्लिनिक, याबद्दल काय सांगाल सर? आता मी जसं प्रॉस्थोडॉन्टिस्ट आहे, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी जनरल डेंटिस्ट्री तसंही करत नाही. माझा पार्ट म्हणजे नाही रूट कॅनल मी करत, ना मी दात काढतो, ना मी लहान मुलांच्या ट्रीटमेंट करतो, ना ब्रेसेस करतो. माझं पूर्ण काम एक तर प्रॉस्थोडॉन्टिक रिहॅब आहे आणि TMJ रिलेटेड ट्रीटमेंट्स आहे. सो माझ्या प्रॅक्टिसमध्ये बेसिकली जी प्रॉस्थोडॉन्टिक पार्ट आहे हा थोडासा खर्चिक आहेच, कारण याच्यात खूप सारे अल्टरनेटिव्ज आहे. बरोबर. कमी खर्चापासून ते मॅक्झिमम खर्चापर्यंत. सो माझं काम आहे पेशंटला ऑप्शन्स देणं, आणि त्याला जे योग्य पद्धतीने जे बजेटमध्ये आहे ते माझं सांगणं काम आहे. कारण याच्यात खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहे. लॅब कॉस्टिंग, मटेरियल कॉस्टिंग. बेसिकली डेंटिस्ट्री थोडी खर्चिक ब्रांच आहे. म्हणजे सेटअप करतानाही तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. म्हणजे ती एक डेंटल चेअर ना 2.5 लाखाची आहे. बरोबर. अशा 3 डेंटल चेअर माझ्या क्लिनिकमध्ये आहे. आता विचार करा, चेअर सोडून अजून किती गोष्टी असतील. बरोबर. सो खर्चिक आहे, ऑब्व्हियसली तो पेशंटला तो खर्च थोडाफार लागणार आहे. पण जोपर्यंत इन्शुरन्स येत नाही तर पेशंटला अजूनपर्यंत त्याचा बेनिफिट नाही मिळणार, जसं बाहेरच्या कंट्रीजमध्ये मिळतोय. बरोबर. सर पण या व्यतिरिक्त आपण अनेक ठिकाणी कॅम्प्स पण घेता का, किंवा या अनुषंगाने प्रबोधनासाठी, दाताच्या काळजीच्या प्रबोधनासाठी आपण कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहात? तसं कॅम्प्स वगैरे पहिले घेतलेले मी, जेव्हा आपण कधी पण प्रॅक्टिस सुरू करतो त्यावेळेस आम्ही अवेअरनेसचे कॅम्प्स, चेकअपचे कॅम्प्स घेतो. पण आता TMJ रिलेटेड आता मोस्ट ज्या प्लॅटफॉर्मकडे लक्ष दिलं जातं तो म्हणजे डिजिटल मीडिया आहे. बरोबर. इझिली अवेलेबल आहे ना, फोन सगळ्यांकडे असतो की अरे सर्च केलं मिळतं. बरोबर. सो याच्यामुळेच अवेअरनेस होऊन जातो. म्हणजे मी एखादा व्हिडिओ जरी टाकला ना, लोक सर्च करून बघतात. अरे वा. समजा मराठीत टाकलाय, अरे मराठी क्राऊड तर बघणारच, कारण त्यांना प्रॉब्लेम आहे आणि ते येतात. बरोबर. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं समजा 50-60% जे पेशंट्स आहेत हे ऑनलाईन बघून येतात, कारण त्यांना कुठून तरी कळलं असतं की असा प्रॉब्लेम आहे, कोणाकडे जायचं. बरोबर. स्मार्ट पब्लिक आहे ना, बरोबर, जास्त फिरत बसत नाही. बरोबर. काही पब्लिक सगळीकडे फिरून आलेली असते, एवढे सगळे फाईल्स घेऊन येतात, एवढे सारे स्कॅन्स घेऊन येतात, सर आता तुम्ही काहीतरी सांगा. बरोबर. सो माझ्यानुसार डिजिटल मीडिया हा वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जिथं लोकांना आज माहिती ना इझिली अवेलेबल आहे. बरोबर. सर एक शेवटचा प्रश्न, दाताची काळजी आणि आपली मानसिकता, हे तुम्ही कसं एक्सप्लेन करून सांगा? थोडा अवघड प्रश्न आहे, पण ठीक आहे. दाताची काळजी बेसिकली काय आहे, मानसिकता. आपण जेवढं, जसं सकाळी आंघोळ करतो,
राईट. Correct. ब्रश करतो का आपल्याला फ्रेश वाटायला पाहिजे. वा. आपण जर दाताची काळजी नाही घेतली, समजा दुर्गंधी येते तुमच्या तोंडामधून, या दाताला कीड लागली, दुखतंय, त्या पेनमुळे तुमचा डिस्कम्फर्ट आहे, तर तुमचं ना ॲक्च्युली तुम्ही मेंटली पण फ्रेश नाही राहू शकत. दात दुखत असेल, दुर्गंधी ऑब्व्हियसली समोरच्या व्यक्ती लगेच अरे स्मेल सेन्स करून घेता, दूर होतात आपल्यापासून. करेक्ट. सो हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण तुम्ही चेहरा जेव्हा बघता ना, पहिले तुम्ही दाताकडे लक्ष देता. करेक्ट. फोटोमधून तुमच्या चेहऱ्यामधून दात काढले ना, तिथं लक्ष जाईल पहिले. बरोबर. दातानंतर डोळ्याकडे लक्ष जातं. करेक्ट. आणि मग फेशियल फीचर्स बघतो आपण. आय होप दॅट इज इंटरेस्टिंग. येस, ॲब्सोल्युटली सर. सो याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. येस येस. सो दात हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तुमच्या पूर्ण चेहऱ्यात. वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे. वन ऑफ द, जसं तुमच्या फील्डमध्ये चेहरा खूप महत्वाचा आहे, तिथे दात खूप महत्वाचं आहे. क्या बात. लक्ष जातं, प्रत्येक वेळेस लक्ष जातं. येस सर, थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि धमाल आपली रोलर कोस्टर राईड होती ॲक्च्युली. पण तुम्ही अगदी मंजावा पैलवानाप्रमाणे सगळ्या प्रश्नांना खूप छान धोयपचार दिलेला आहे सर. थँक्यू सो मच सर. येस, मला पण छान वाटलं. ऑब्व्हियसली कोणी जेन्युनली प्रश्न विचारले तर मला पण उत्तर द्यायला आवडतं. येस. थँक्यू सर.